माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अवश्य करा यापैकी एक उपाय, आर्थिक चणचण होईल क्षणात दूर। लक्ष्मीची पूजा केल्याने केवळ धनच नाही तर सन्मान आणि कीर्तीही प्राप्त होते। लक्ष्मीच्या पूजेने वैवाहिक जीवनातही गोडवा येतो। जे आर्थिक समस्येने त्रस्त आहेत त्यांनी तर नित्य देवीची आराधना करण्याचा सल्ला दिला जातो। माता लक्ष्मी प्रसन्न झाली तर माणसाची झोळी सुखद संपत्तीने असे म्हटले जाते की देवी लक्ष्मीचे शुभ पावलं घरात पडले तर कधीही पैशाची कमतरता भासत नाही। तिची पूजा केल्याने केवळ धनच नाही तर मन्मान आणि कीर्तीही प्राप्त होते। लक्ष्मीच्या पूजेने वैवाहिक जीवनातही गोडवा येतो। जे आर्थिक समस्येने त्रस्त आहेत त्यांनी तर नित्य देवीची आराधना करण्याचा सल्ला देण्यात येतो। लक्ष्मीच्या कृपेने कितीही मोठे आर्थिक संकट असले तरी ते मार्गी लागते। आज आपण लक्ष्मीचा आशीर्वाद मिळविण्याचे 5 प्रभावी उपाय बघूया। लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हे आहेत प्रभावी उपाय। शंख शंख हा मुख्यतः समुद्रात सापडतो। पौराणिकदृष्ट्या शंखची उत्पत्ती समुद्रातूनच झाली असे मानले जाते। काही ठिकाणी त्यांची देवी लक्ष्मीचा भाऊ म्हणूनही पूजा केली जाते। असे म्हणतात की जिथे शंख असतो तिथे लक्ष्मी स्वतः उपस्थित असते। शुभकार्य आणि धार्मिक उत्सवात शंख वाजवणे शुभ मानले जाते। शंखांचे अनेक प्रकार असले तरी मध्यवर्ती शंख आणि दक्षिणावर्ती शंख दुर्मिळ असल्याने त्यांचा वापर अत्यंत फायदेशीर मानला जातो। पूजेच्या ठिकाणी पांढऱ्या रंगाचा शंख ठेवल्याने आणि वापरल्याने लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो। गुलाबाचे फूल आणि त्याचा सुगंध दोन्ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत। नियमितपणे लक्ष्मीला अत्तर किंवा गुलाब अर्पण केल्याने व्यवसाय चांगला चालतो। लक्ष्मीला गुलाबाच्या पाकळ्यांनी अभिषेक केल्याने ऋण दूर होतात। प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीला गुलाबाचा हार अर्पण केल्याने दरिद्रता नष्ट होते। स्फटिकमणी स्फटिक शुक्र ग्रहाशी संबंधित आहे आणि भव्यतेचे प्रतीक आहे। माता लक्ष्मीच्या मंत्रांचा केवळ स्फटिकाच्या माळाने जप करावा। माता लक्ष्मीला स्फटिकमाळ अर्पण करावी। स्फटिकमाळ धारण केल्याने लक्ष्मीची कृपा कायम राहते। श्रीहरी विष्णू देवी लक्ष्मीची कृपा श्रीहरीशिवाय प्राप्त होऊ शकत नाही। घरातील पूजेच्या ठिकाणी विष्णू आणि लक्ष्मीच्या मूर्ती ठेवावी। त्यांची रोज पूजा करावी। संपूर्ण कुटुंबाला बरकत लाभेल आणि परस्परांमध्ये प्रेम राहील। तुपाचा दिवा माता लक्ष्मीच्या पूजेच्या वेळी तुपाचा दिवा लावावा। हा दिवा चारतोंडी असेल तर खूप चांगले। पांढऱ्या धातूच्या किंवा मातीच्या दिव्यात ते प्रज्वलित करा। संध्याकाळी पूजास्थळी तुपाचा दिवा लावल्याने घरातील पैशाची अपव्यय होत नाही। लक्ष्मी चंचल आहे माता लक्ष्मी चंचल आहे। ते कधीही एकाच ठिकाणी कोठेही राहत नाहीत। पण लक्ष्मीची कृपा झाली तर आयुष्य आनंदात व्यतीत होते। जर तुमच्या घरात पैसा साठवला जात नसेल किंवा हातात येताच पैसे खर्च होत असतील तर एखादा चमत्कारिक उपाय तुमची समस्या दूर करू शकतो। शुक्रवारी माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य दाखवावा। तुमची आर्थिक चिंता लवकरच दूर होईल।